नमस्कार मित्रांनो, डायरेक्ट आलो होतो वाशी मार्केटला पहाटेला सकाळीच आलो होतो. तर विवेक भाई पण आला होता, आपल्याला फोन केला होता त्यांनी पण. तर पहाटेचा व्ह्यू बघा, एकदम सगळे हमाल बोललो काही विषय नाही, खतरनाकमध्ये आहे. तर आलो गाडीजवळ विवेक भाईची गाडी होती. बोललो विवेक भाई कुठे गेला, तर इकडे हिशोब चालला होता सगळा. तर बोललो हिशोब करून घ्या पटापट, बोललो नंतर गाडी खाली होईल. चला बघतोय तर ह्याची पण गाडी खाली करायला लागली, आपली पण तिकडे लागली असेल. त्याच्यातच आपल्याला रत्न्याबाई भेटला. तो पण बोललो का इकडे गाडी व्हिडिओवर आहे का नाही, तर गाडी घेऊनच आला होता इकडे बघा. डायरेक्ट पिकअपचा लोड डायरेक्ट एकामध्ये. आपली पण गाडी खाली झाली बहुतेकमध्ये. तर सगळा देवगड रत्नागिरी हापूस एकदम पहाटेला फुल माल येतो. त्याच्यानंतर आता मे महिना सीझन चालू झालेला आणि जाताना बोललो फुल ट्रॅफिक झाली, जायला समजतच नव्हतं, जागाच नव्हती. बोला आपली तर बाबा जिरले आता काय बोललो काय खरं नाही. घरी कधी जाऊ काय त्याचा अंदाजच नव्हता. चला गुड मॉर्निंग केला सगळ्या गाईजला, आपल्या मंडळीला केला. त्याच्यानंतर डी वाय पाटीलचा स्टेडियम पण बघितला बोललो पहाटेलाच. आज बोललो पहाटे प्रवास करण्यापेक्षा आज बोललो सकाळ 10-11पर्यंत प्रवास करूया. तर विमान वगैरे पण बघितला खूप दिवसांनी. तर आपला फायनली मुंबई गोवा हायवे लागला. आपण लागलो पटापट आलो. डायरेक्ट नाश्त्याचं नियोजन झालाच होता. आलो ग्रीन पार्क हॉटेलला, बोललो नाश्ता करूया बोललो सकाळ पहाटेचाच फटाफटमध्ये. आणि बोललो पुढचा प्रवास चालू करू. मस्तपैकी पुरी भाजी मागवली. बोला भावाने पण 2 बोटा केला आणि पटापट बोललो खाऊ देत. बोललो व्हिडिओ झालीच पाहिजे. 2-4 डायरेक्ट व्हिडिओ काढल्या भावाच्या पण पटापट व्हिडिओ. त्याच्यानंतर आपण नागुटण्याच्या इथे येऊन आली, ट्रेन पण बघायला भेटली, कोकण रेल्वे. पुढे येऊन आपल्या पुढं भाव, आपण त्याच्या मागमध्ये होतो, वाकणच्या मागेच होतो आपण. तर बोला चला कोलाड पण आला, कोलाडचं पण बघितला. डायरेक्ट पटरीचा ब्रिज बघितला. आलो मानगावात काय आता बोल दिवसाचं आलं, ट्रॅफिक लागणारच. मानगावच्या डेपोमध्ये काय गाड्याच नव्हत्या. बोल पुढे येऊन आपल्या मंडणगडचीच गाडी भर चिरा कर खाली, एक नंबर लिहिलेला होता. आपण आलो आंबेच्या पुलावरती बोललो. तर आपला रोजचा रस्ता आहे का, ज्याशिवाय का आपलं चैन पडत नाही आपल्या त्या रस्त्यामुळं. तर पुढे येऊन पण रस्त्याची कामं चालू झालीत. बोललो फटाफट लवकर पाऊस पडायच्या आधी झालीच पाहिजे कामं. येऊन पोचलो मंडणगडात. तर आपलं कार डेकोरच्या इथं आलो. आपला ओमकार भाई भेटला गाडीचं काम करायला आलेला. आपण बोललो थंडगार होऊया काहीतरी, लिंबू सरबत वगैरे पियालो. त्याच्यानंतर गाडी आपण सोडली अर्ध्या रस्त्यामध्ये. परत रिटर्नच्या माहूच्या घाटामध्ये आपल्या लालपरीचं पण दर्शन भेटला. तेजसभाईचं पण दर्शन भेटला, मुंबईतूनच आला होता तो पण. CNGला लाईन बघता आपल्या भावाची गाठभेट झाली. शेवटी नियोजन लागलेलं आहे आपल्याला. तर CNG भरायला लाईन तर ठीक होती, पण हे काय लाईन काय हा सगळा मोर्चाला गाड्या सगळ्या. तर ह्या पेट्रोलसाठी सगळ्या होत्या गाड्या. काय बोललो चला आपला पण नंबर लावूया बोललो. आला तर आला. शेवटी फायनली आपला नंबर आलेला आहे आणि निघालो तसंच डायरेक्ट तुळशीच्या घाटामध्ये गाठभेट झाली सगळ्या शेठ लोकांची. ऋतिकबाई आला होता, हित्याबाई आला होता आणि डायरेक्ट सनीबाई पण आला होता एलवे. त्याच्यानंतर पुढे येऊन बघतो, यांना विचारलं लाईट आहे, तर लाईट नाही बोला, यांचं काम चालू होतं. आपण बोललो जाऊया पटापट बोललो हप्ता भरून येऊया गाडी. एसटीमध्ये गेलो बोललो चला बँकेमध्ये आलो, तिथं व्हिडिओचा एंड केला. तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता